विशुभाऊ म्हात्रे, प्रेक्षकांना एक विनंती अजून माननीय प्रेक्षकांना एक विनंती अजून परफॉर्मन्स बाकी आहेत, दम्यादार परफॉर्मन्स बाकी आहेत आणि तसेच लकी ड्रॉ पाटील सर जे तिकीट घेतलेलं आहे त्याची सोडत आहे। अजूनही सांस्कृतिक कार्यक्रम भरपूर बाकी आहेत। आपण हा कार्यक्रम संपल्यानंतर लगेच सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात करतोय। प्रत्येक पुरुषामागे महिलेचा हात असतो आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुद्धा आमच्या विशुभाऊंना आणि आमदार साहेबांना त्यांच्या सौभाग्यवतींनी साथ दिली असेल म्हणून आम्ही आमदारांच्या सौभाग्यवती कुटुंबीय आणि विशुभाऊंच्या सौभाग्यवती आणि कुटुंबीय यांना व्यासपीठावर आमंत्रित करतोय। ताई साहेब आपण दोघींनी व्यासपीठावर यायचं आहे। आणि भिवंडी तालुका आगरी महोत्सव 2017 मध्ये सन्माननीय अनुसूचित जमाती कल्याण समिती महाराष्ट्र राज्याचे समिती प्रमुख माननीय आमदार रुपेशदादा म्हात्रे तसेच आगरी महोत्सव भिवंडीचे संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे या दोघांचा सन्मान आपण व्यासपीठावर करत आहोत। सुचित्रा म्हात्रे वहिनी या भिवंडी आगरी महोत्सव 2017 मध्ये आमदार रुपेशदादा म्हात्रे, विशुभाऊ म्हात्रे, सुचित्रा म्हात्रे। भिवंडी आगरी महोत्सव 2017 कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष रुपेशदादा म्हात्रे साहेब, संस्थापक अध्यक्ष विशुभाऊ म्हात्रे साहेब, जाहीर सत्कार साई शिव प्रतिष्ठान व भिवंडी आगरी महोत्सव समितीच्या वतीने होत आहे। आपण घेतलेलं हे सामाजिक कार्य आगरी महोत्सवाच्या माध्यमातून उत्तरोत्तर वाढत जाणार आहे। येणाऱ्या काळामध्ये यापेक्षा अधिक भरीव कामगिरी करून एकापेक्षा एक कार्यक्रम बहारदार कार्यक्रम देण्याचा या महोत्सवाच्या व्यासपीठावर आपण देणार आहोत। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की साई बाबा के साईनाथ महाराज की जय जय भवानी जय शिवाजी। मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या की साईबाबांचा आशीर्वाद दोन्हीही व्यक्तींच्या पाठीशी आहे। ओम साई जय साई। आता साई सेवक बाजूला होतील, सर्व उपाध्यक्ष येतील। आज या भिवंडी आगरी महोत्सव समितीच्या सर्व महिला उपाध्यक्ष आमदार साहेबांचं आणि भाऊंचं स्वागत करत आहेत। गेले 4 दिवसापासून या कार्यक्रमाच्या माध्यमातून फुलं काढू नका, हात लावा फक्त। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। मंडळी भिवंडी आगरी महोत्सव 2017 मध्ये उपाध्यक्ष भिवंडी आगरी महोत्सवाचे उपाध्यक्ष या लवकर या, सर्वांनी या। हार अजून 2-3 वेळा तरी घातला तरी तुटणार नाही बिंदा। आपण पाहतोय विजय बाबू भामरे तसेच आमचे सर्व उपाध्यक्ष या ठिकाणी गुलाबाच्या पाकळ्या आता नक्कीच खाली पडू लागलेल्या आहेत। साई बाबा की जय। पाकळ्या किती खडल्या तरीही सुगंध तोच राहणार आहे। ओम साई। नक्कीच सर्व पदाधिकाऱ्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत आणि अभिनंदन। हॅलो नक्कीच मी विनंती करू तसेच
हॅलो. तसेच आपल्या आगरी समाजामध्ये अग्रेसर मित्रांनो, भिवंडी आगरी महोत्सव समितीचे सचिव श्री राम अगरत मुक्काम अंजूर यांनी आतापर्यंत कबड्डी, खो खो, धावणे, सायकलिंग, क्रिकेट या खेळामध्ये विशेष नैपुण्य मिळवले आहे. तसेच मुंबई विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले आहे आणि यावर्षी ठाणे जिल्हा मास्टर ॲथलेटिक्स तर्फे जिल्हा स्तरावर निवड होऊन यवतमाळ येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य मास्टर ॲथलेटिक्स स्पर्धेत वय वर्ष 45 प्लस म्हणजे 45 प्लस मध्ये 100 मीटर धावणे, थॅम्पर थ्रो व पोलवॅट स्पर्धेमध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक मिळवून त्यांची हैदराबाद येथे होणाऱ्या ॲथलेटिक राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. ते भिवंडी आगरी महोत्सव समितीचे सचिव असल्या कारणाने आपला एक भाग असल्या कारणाने आणि या संपूर्ण कार्यक्रमाला न गैरहजर आता दरवर्षी खांद्याला खांदा लावणारे श्री राम घरत मुक्काम अंजूर यांचा सत्कार करण्याची मी आमदार साहेबांना विनंती करतो. जोरदार टाळ्या श्री राम घरत. अतिशय बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, उत्तम प्रशासन आहे, कौशल्य चांगलं आहे. या व्यक्तिमत्वाचा सन्मान आगरी महोत्सव 2017. हो नक्कीच मित्रांनो, रामजी घरत या खेळाच्या माध्यमातून अनेक मैदानं त्यांनी गाजवलेली आहेत. आपलं खूप खूप अभिनंदन. यानंतर मी भाऊंना विनंती करतोय, मित्र हो, 4थ्या वर्षातील 4था दिवस, सांगतीचा दिवस, अजून कार्यक्रम बाकी आहे, परंतु मी या ठिकाणी उपस्थित थँक्यू डिझे विशुभाऊ माते यांच्या विचार संकल्पनेतून 2014 साली हा विचार मनामध्ये आला आणि तो सत्यात उतरवला. नक्की त्यामागची भूमिका, होणारे परिणाम, झालेले परिणाम, झालेली मेहनत, केलेली मेहनत, कार्यकर्त्यांचं यश अपयश आणि त्यांनी केलेली मेहनत कशी होती आणि आहे नक्कीच जाणून घेणार आहोत. सन्माननीय विशुभाऊ माते साहेब. धन्यवाद. जय आगरी. मी विशेष करून कुणबी समाज, आगरी समाज, कोळी समाज व आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये असलेला अन्य समाज, आदिवासी समाज व तसेच जो समाजामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये असलेला जो समाज आहे, या सर्व समाजाचे मी आभार मानतोय की त्यांनी या भिवंडी आगरी महोत्सवाला एवढा उत्स्फूर्त पाठिंबा दिला. मी तमाम भिवंडीकरांचे व ठाणे जिल्ह्यातील तमाम प्रेक्षकांचे, नागरिकांचे मी अभिनंदन करतोय की तुम्ही सगळ्यांनी हा कार्यक्रम शांततेने बघितला आणि मला आणि दादांना जो आम्हाला सहकार्य केला त्याबद्दल मी सगळ्यांचे अभिनंदन करतो. धन्यवाद. अजून एक गोष्ट फक्त सांगायची आहे का हा महोत्सव आयोजित करत असताना आम्हाला येणाऱ्या ज्या संकटे आहेत, आम्ही ते एक नाट्यरूपाने दादा करायचा प्लॅनिंग होता आणि त्याचं नाव असं होतं का आगरी महोत्सव कथा आणि व्यथा. कारण हे महोत्सव करत असताना आम्हाला बऱ्याचशा लोकांकडं देणगीदारांकडे जावं लागतोय आणि त्याच्यातनं येणारे जे अनुभव आहेत ते आम्ही पुढच्या वर्षी 100% या स्टेजवर सादर करू, एवढं मी तुम्हाला सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी भिवंडी आगरी महोत्सव समितीचे आमचे प्रमुख सल्लागार अरुण पाटील यांचे सुपुत्र चैतन्य अरुण पाटील मुक्काम सुरई या विद्यार्थ्याला येत्या 10वी मध्ये दी स्कॉलर इंग्लिश हायस्कूल भिवंडी यामध्ये बेस्ट स्टुडंट अवॉर्ड मिळालेला आहे. मी चैतन्य अरुण पाटीलला विनंती करतो स्टेजवर यायचे. अरुण पाटील यांचे सुपुत्र चैतन्य अरुण पाटील याला येत्या 10वी मध्ये बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर असा अवॉर्ड मिळाले, त्याचा सत्कार व्यासपीठावर व्हावा अशी नक्कीच मी विनंती करते. अरुण पाटील साहेब यांचे सुपुत्र इयत्ता 10वी मध्ये बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर असा अवॉर्ड त्याला मिळालेला आहे. त्याचं स्वागत आणि सन्मान व्यासपीठावर करण्याची विनंती आमदार साहेबांना करतोय. नक्कीच आमदार सन्माननीय अरुण पाटील साहेब एक उत्तुंग आणि चांगले व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा मुलगा देखील त्याच व्यक्तिमत्वाला धरून आणि इंग्लिश स्कॉलर हायस्कूल, स्कॉलर द इंग्लिश हायस्कूल ही भिवंडीतील एक चांगली इंग्लिश मीडियम हायस्कूल आहे. यामध्ये आपल्या आगरी समाजाचा चैतन्य अरुण पाटील हा बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर
हा किताब त्यांनी पटकावलेला आहे, ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे. शिक्षक राम धोंडल सर सुद्धा आहेत, स्पोर्टचे शिक्षक. साई स्वागत होत आहे. राम धोंडल, साई बाबा की जय. खूप खूप अभिनंदन चैतन्य अरुण पाटील. पुढील वाटचालीसाठी येणाऱ्या काळामध्ये तुला नक्कीच यश प्राप्ती होईल या लाख लाख शुभेच्छा देतो. आणि मी विनंती करतोय संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष भिवंडी पूर्वचे लाडके आमदार अनुसूचित जमाती कल्याण समिती महाराष्ट्र शासनाचे समिती प्रमुख सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेब. मित्रांनो, आमदार साहेबांनी जरी आपलं मत व्यक्त केलं तरी कार्यक्रम अजून भरपूर शिल्लक आहे. अजून लकी ड्रॉ सुद्धा व्हायचा आहे. तुमचे आभार आणि ऋण फक्त ते शब्दातून व्यक्त करणार आहेत. आद्य देवता गणेश आपले सर्वांचं श्रद्धास्थान आई एकविरा देवी यांचं स्मरण करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून दिंडेश्वराच्या पायथ्याशी आणि या सोनाले गावच्या पवित्र भूमीमध्ये साई सेवक प्रतिष्ठान व आगरी समाज उन्नती मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित आगरी महोत्सव 2017 अतिशय यशस्वीपणे पार पडत असलेला या महोत्सवाला उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर आणि खरं तर ज्यांच्या संकल्पनेतून हा आगरी महोत्सव साकार झालेला आहे ते आपले सर्वांचे आवडते भाऊ विशू म्हात्रे, उपस्थित सर्व समाजातील माझे बंधूंनो, भगिनींनो, मातांनो आणि हा कार्यक्रम थेट प्रक्षेपणाद्वारे पाहणाऱ्या देखील लाखो संख्येने असलेल्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी या ठिकाणी साई सेवक प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अतिशय मेहनतीने, अतिशय काबाड कष्ट घेऊन, खरं तर मी गेले महिनाभर या सर्वांना पाहतोय आणि आगरी समाज उन्नती मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं देखील या ठिकाणी करावं तेवढं कौतुक कमी आहे. या सर्वांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन हा आगरी महोत्सव अतिशय यशस्वी केलेला आहे. खरं तर या महोत्सवाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार होती, परंतु आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये देखील शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये, संपूर्ण राज्यामध्ये जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि इतर महापालिकांच्या निवडणुकांमुळे अनेक मान्यवर या ठिकाणी शब्द देऊन देखील यावर्षी येऊ शकलेले नाहीत. परंतु त्या सर्वांनी फोन करून सांगितलं की सध्या असलेली जबाबदारी आणि त्यामुळे आम्हाला या कार्यक्रमाला येता येत नाही, परंतु पुढच्या वर्षी या कार्यक्रमाला ज्या ज्या लोकांना आम्ही सांगितलं होतं त्या सर्वांनी हमी दिलेली आहे की आम्ही सर्वजण या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाचा नक्कीच लाभ घेऊ. खरं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक मान्यवरांनी या महोत्सवाला भेट दिलेली आहे. मी त्या सर्व मान्यवरांचं आणि खास करून आगरी समाजच नव्हे तर इतर समाजाच्या देखील बांधवा भगिनींनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. मी नक्कीच त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण कोणताही कार्यक्रम यशस्वी तेव्हाच होतो जेव्हा त्यामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असेल किंवा सहभाग चांगल्या प्रकारचा असेल तेव्हाच तो कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो. खरं तर आमची सर्वांची संकल्पनाच अशी होती की या ठाणे जिल्हाच नव्हे तर मुंबई, नाशिक, रायगड या जिल्ह्यामध्ये राहणारा मूळ निवासी म्हणजेच आपला आगरी, कोळी, कुणबी, आदिवासी आणि मागासवर्गीय हे सर्व बांधव एकत्रित येऊन या उत्साहाचा त्यांनी लाभ घेतला पाहिजे आणि आपल्यामध्ये असलेली जी थोडीशी दरी आहे, खरं तर मी आगरी, मी कुणबी, मी कोळी, मी आदिवासी, मी मागासवर्गीय, दलित अशा प्रकारे थोडंसं एकमेकांमध्ये कुठेतरी
आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत की काय हे दाखवण्याच्या प्रवृत्तीमुळे आपल्यामध्ये कुठेतरी थोडीशी दरी निर्माण झालेली आहे आणि ती दरी कमी करण्याचा प्रयत्न आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्याचं सर्व विशुभाऊ म्हात्रे आणि सर्वांची संकल्पना ती होती आणि तशा पद्धतीचा या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम आयोजन करण्याचा प्रयत्न केला. खरं तर एका व्यासपीठावर या सगळ्या समाजाचे नेते मंडळी एकाच वेळेस बोलून त्यांच्या माध्यमातून आपल्या ह्या आगरी महोत्सवाच्या माध्यमातून सर्व समाजाला एक संदेश देण्याचा आमचा सर्वांचा उद्देश होता. परंतु काही कारणास्तव तो एका वेळेस होऊ शकला नाही. तरी देखील सर्व समाजाचे नेते या ठिकाणी उपस्थित राहून त्यांनी निश्चितच आगरी महोत्सवाचा मान वाढवलेला आहे आणि आपल्या बांधवांना देखील संदेश दिलेला आहे. मी या ठिकाणी माझ्या आगरी बंधू भगिनींना खास करून तरुणांना विनंती करणार आहे की आज आपला तरुण, खरं तर आम्ही प्रत्येक समाजाच्या कार्यक्रमामध्ये सांगत असतो की आज आपला समाज सर्व क्षेत्रामध्ये पुढारलेला आहे. कुठलाही क्षेत्र असा शिल्लक राहिला नाही की त्यामध्ये आगरी समाजाचा माणूस नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये आगरी माणसाने उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे. असं म्हणतात की पूर्वी आपला समाज असा होता, पूर्वी आपला समाज तसा होता, परंतु जे काय असेल, परंतु आपल्या पूर्वजांनी जे पेरलंय ते आज चांगल्या पद्धतीने उगवताना आपण पाहतोय, याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आपल्या पूर्वजांनी काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, चांगल्या रूढी आहेत, चांगल्या परंपरा आहेत, ज्या आपल्याला भावी पिढीला किंवा आता असलेल्या पिढीला देखील त्या अवगत केलेल्या आहेत आणि त्या माध्यमातूनच निश्चितपणे एक चांगला समाज आज आपला घडतोय. आणि आज जो बदल झालेला आहे आपल्या समाजामध्ये हे आपल्या पूर्वजांची देण आहे, आज आपल्या पिढीची देण आहे आणि भविष्यात आपल्या भावी पिढीला देखील ती देण राहणार आहे. खरं तर आपल्या समाजामध्ये अनेक परंपरा आहेत, रूढी आहेत, काही बदलण्याची आवश्यकता आहे, काही आहेत त्या जतन करण्याची आवश्यकता आहे. आणि त्या जतन करत असताना खरं तर अभिमानाने सांगावं असं वाटतं, मी मागच्या वेळेसही सांगितलं, आताही पुन्हा त्याचा उल्लेख करतो, ती खास बाब म्हणजे आपल्या समाजामध्ये जी माणुसकीला काळीमा फासणारी जी एक परंपरा आहे की इतर समाजामध्ये आहे, ती आपल्या समाजात नाही, ती म्हणजे हुंड्याची परंपरा. आपल्या समाजात हुंडा घेतला जात नाही आणि दिला जात नाही, अशा प्रकारचा आपला समाज आहे. आपल्या समाजात श्री जन्माचं स्वागत कसं केलेलं आहे, खरं तर आपला समाजच मातृतुल्य आहे आणि त्यामुळे आपल्या समाजातल्या स्त्रीला खूप मोठं महत्व आहे. कारण आपला घर संसार चालवणारी आपली स्त्री आहे आणि त्यामुळे आपल्या समाजामध्ये स्त्री जन्माचा आपण खरं तर सत्कार स्वागत तिच्या जन्मापासूनच केलेला आहे. मी मागच्या वेळेस एक उदाहरण दिलं आणि ह्या वेळेस एक वेगळं उदाहरण देणार आहे. कारण आपल्या समाजात बहीण जशी भावाला थांबवून सांगते की तुला झालेली मुलगी माझ्या मुलाला द्यावी लागेल, म्हणजेच याचा अर्थ त्या मुलीचा सन्मान केला जातो जन्मा अगोदर, तसाच भाऊ देखील सांगतो की माझ्या बहिणीला मुलगी झाली पाहिजे. त्याचं कारण एक असं आहे की माझ्या बहिणीला मुलगी झाली तर तिचं कन्यादान करण्याचं भाग्य माझ्या नशिबात येईल आणि त्याकरता तो भाऊ आपल्या बहिणीला मुलगी व्हावी अशी प्रार्थना करत असतो. म्हणजेच आम्ही स्त्री जन्माचं स्वागत केलेलं आहे. हा एक चांगला संदेश आपल्या समाजाकडून इतर समाजाला देण्याचा प्रयत्न आपण करतो आणि निश्चितच त्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. आज या ठिकाणी मी तरुणांना खास करून एक संदेश देणार आहे की आपल्या समाजातले तरुण, कारण आज आपल्या प्रत्येकाकडे गाडी आलेली आहे, दुचाकी आहे, चारचाकी आहे, या सर्व गाड्या आपण हाताळत असताना मी खास करून तरुणांना सांगेन की आपण ह्या गाड्या चालवत असताना आपण थोडासा वेगाचा किंवा नियमांचं भान ठेवलं पाहिजे. कारण ज्या घरामधला तरुण एखादा अपघातामध्ये जातो त्या घराची अवस्था काय होते हे बऱ्याचशा आपल्या बांधवांना माहीतच आहे. तो घर किंवा तो कुटुंब किंवा त्याच्या घरच्या लोकांना जे मनस्ताप सहन करावा लागतो किंवा त्या कुटुंबाला अनेक समस्यांना समोर जावं लागतं. खरं तर आपण सर्वांनी हे जर लक्षात घेतलं तर निश्चितपणे एक घरातला तरुण जाणार नाही किंवा त्या घरावर तशी परिस्थिती ओढवणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. खरं तर या कार्यक्रमाविषयी खूप काय बोलायचं आहे, परंतु ह्या ठिकाणी अनेक अजून कार्यक्रम शिल्लक आहेत आणि मला भान आहे की अजून देखील थेट प्रक्षेपणाद्वारे अनेक लोक हा कार्यक्रम पाहत आहेत आणि त्यांना तो पुढचा कार्यक्रम बघायचा आहे. मी या ठिकाणी विशुभाऊंना एवढंच सांगेन की विशुभाऊ, आपण किंवा या अगोदर देखील आगरी समाज उन्नती मंडळाच्या माध्यमातून खरं तर आमचे भगवान ठाकूर साहेब असतील, अरुणजी पाटील साहेब असतील, आताचे सन्माननीय अध्यक्ष अरुण पाटील साहेब असतील, या सर्वांनी
खरं तर पूर्वी एक बीज पेरलं की आगरी समाजात उन्नती मंडळाच्या माध्यमातून आगरी समाजातील तरुणांना एकत्र करायचं आणि ते बीज पेरलं आणि खऱ्या अर्थाने त्यांना व्यासपीठ निर्माण जर करून कोणी दिलं असेल, आमच्या त्यामध्ये सोन्या पाटील आहेत आणि खास व्यासपीठ तयार करून दिलेलं म्हणजे आमचे विशुभाऊ म्हात्रे, ज्यांचा करावा तेवढा कौतुक आणि सन्मान कमीच आहे. कारण आगरी समाजामध्ये कोणतरी पुढाकार घेतलं पाहिजे. विशुभाऊ, आपण हे काम करत असताना आपल्याला कदाचित टीकेला देखील सामोरं जावं लागेल आणि आपण गेला असाल, परंतु मी या ठिकाणी एवढंच सांगेन की मळलेल्या वाटेने किंवा मार्ग तयार असेल त्या मार्गावरून तर सर्वच चालत असतात, परंतु नवीन मार्ग तयार करण्याची धमक काही ठराविक लोकांमध्ये असते आणि त्यातले तुम्ही आहात. त्यामुळे कुठल्याही टीकेला आपण खच्चीकरण करून घ्यायचं नाहीये किंवा खच्ची होऊन जायचं नाहीये. आपण असेच पुढे चालत राहा. आपल्याला ज्या ज्या ठिकाणी असं काम करत असताना मी फक्त विशुभाऊनाच नाही तर माझ्या समाजातील सर्व तरुणांना सांगतो की आपण चांगलं काम करत असाल तेव्हा निश्चितपणे मागे बघा. तुमच्याच पैकी आपल्या समाजाने पुढाकार देऊन पुढे आणलेला माझ्यासारखा एक भाऊ तुमच्या पाठीशी निश्चितपणे उभा दिसेल आणि ते उभं राहण्याचं काम निश्चितपणे मी करेन असं आजच्या या प्रसंगी वचन देतो. मी समाजातील अनेक आमचे बांधव आहेत, आज आत्महत्येकडे त्यांचा कल चाललेला आहे. कारण मी बऱ्याचशा गावोगावी आज मला जाण्याचं त्या ठिकाणी माझ्यावर ते दुर्भाग्य येत आहे की बरेचसे तरुण आत्महत्या करून वारलेले आहेत आणि त्या ठिकाणी बसायला जाण्याचं मला खरं तर एक दुर्दैवी आहे. माझ्या आयुष्यामध्ये ते प्रकार होत आहेत. तर मी त्या आजच्या तरुणाला सांगतो की ही मानसिकता आपल्यामध्ये येताच कामा नये. कारण फार वय जो जगतो माणूस त्याला वाटतं की बाबा आत्महत्या करणे किंवा त्याच्यासमोर ते पर्याय असतात की अनेक अडचणींना सामोरं जायचं असतं, त्याच्यावर त्या अडचणी निर्माण झालेल्या असतात. परंतु तरुणांनी खचून जाऊ नये. तरुणांनी अशा अडचणींना सामोरं जाऊन खरं ते अडचणींवर मात करून पुढे गेलं पाहिजे. अशा प्रकारचं काम आपल्याकडून अपेक्षित आहे. निश्चितच पुढचा भावी तरुण जो आहे तो या सर्व गोष्टींपासून दूर राहील, व्यसनांपासून दूर राहील. आज आपल्या समाजामध्ये अनेक गोष्टी आहेत की आपण धंदा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकतो. शेतीला जोड धंदा असलेले सर्व धंदे, मग वीट भट्टी असेल, रेतीचा धंदा असेल, अनेक जे उद्योगधंदे आहेत ते उद्योगधंदे आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. पूर्वी ही मानसिकता होती की माझ्या घरातला माणूस नोकरीला असला पाहिजे, परंतु नोकरीपेक्षा धंदा कधीही चांगला आहे आणि म्हणून उद्योगधंद्यामध्ये आपण पुढाकार घ्या, उद्योगधंद्यामध्ये पुढे या. निश्चित ज्या ज्या ठिकाणी आपल्याला मदतीची आवश्यकता असेल, आपल्या समाजातील बरेचसे पुढाकारी आहेत की जे आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी मदत करतील. मला आपण त्या ठिकाणी कधी आवाज द्या. निश्चित आपला एक मोठा भाऊ किंवा छोटा भाऊ म्हणून मी आपल्या पाठीशी उभं राहण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेन. आणि या ठिकाणी खरं तर मी आपल्याकडे मंत्री महोदय आले होते, दादाजी भुसे साहेब. मी त्यांच्या मुलाच्या लग्नाचा जो त्यांनी केलेला प्रयत्न या ठिकाणी त्याचा उल्लेख करायला सांगितला होता. आणि त्यांनी एक मंत्री जर आपल्या मुलाचं लग्न सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये करतात आणि तिथे 100 लग्न एकत्रितपणे होतात, तर आपण अशा गोष्टींचा आदर्श घेतला पाहिजे. कारण इतर समाजातल्या लोकांनी देखील चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यांचा आदर्श आपण सर्वांनी घ्यावा आणि तशा पद्धतीचं काम या ठिकाणी आपण निश्चितपणे करूया. आपल्या समाजातील पुढच्या वर्षी जी लग्न लवकर जमतील आगरी महोत्सवाच्या आधी, त्यांना माझी कळकळीची विनंती असेल की आपण सर्व लग्न या आगरी महोत्सवाच्या ठिकाणी एक दिवस त्यांच्यासाठी आपण खास करून वाढवून घेऊ आणि त्या दिवशी सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी मोठ्या स्वरूपात संपन्न होईल अशा प्रकारचं काम करूया. मला खरं तर या ठिकाणी सर्व समाज बांधवांचं मनापासून आभार व्यक्त करायचे आहेत की आपण ह्या महोत्सवाला मोठ्या स्वरूपात सहभाग दाखवला. या महोत्सवावर आगरी समाजावर विश्वास ठेवून आगरी समाजाच्या रूढी परंपरा आपल्याला जोपासायच्या आहेत. त्या दृष्टीने आगरी समाजाचं अस्तित्व या ठिकाणी राहावं या दृष्टीने आपण सर्वांनी सहभाग दिला, त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी. धन्यवाद साहेब. हॅलो, आपण पहिल्या दिवशी रवी सर हा तिरंगा सोडला होता. आज शेवटच्या दिवसाचा आगाज होते. भिवंडीतील एकता, अखंडता आणि एकात्मतेचा संदेश देणारा उत्सव म्हणजे भिवंडी आगरी महोत्सव. या महोत्सवाला या फुग्यांना लागलेले हात म्हणजे एकमेका सहाय्य करू
अवघे दुरुस्त बंद भिवंडी आगरी महोत्सव 2017. धन्यवाद. आपण पाहतोय की पहिल्या दिवशी जेव्हा फुगे सोडले त्यावेळेला ते पूर्वेला गेले होते, आता ते पश्चिमेला गेलेत. म्हणजे चारही दिशा फुलून गेलेल्या आहेत आगरी महोत्सवाच्या रूपानं. धन्यवाद. नक्कीच तर सर, सूर्य उगवला का तो पूर्वेवरनं उगवतो आणि अस्ताला तो पश्चिमेला जातो. म्हणजे सुरुवात चांगली झाली पाटील सर, तर शेवटही चांगलाच होतो. दिल थाम के बैठिए, देखते हैं इस साल एक्टिवा बाइक कौन ले जाएगा.